नमस्कार, नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत। आज आम्ही निघालो आहोत फॅमिली पिकनिकवर 3 दिवसासाठी गोव्याला। ज्या रिसॉर्ट मध्ये आम्ही राहिलो होतो त्या रिसॉर्टचा अनुभव कसा होता हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळी चालू केलेल्या प्रवासानंतर दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो। कोल्हापूरमधील प्रसिद्ध असलेल्या 7/12 या हॉटेलमध्ये जेवण करायचे ठरवले। गावरान थीम मध्ये असलेल्या या हॉटेलमध्ये आवडी-निवडीनुसार आम्ही शाकाहारी व मांसाहारी जेवण मागवले। कोल्हापुरी गावरान बेत असलेल्या जेवणावर ताव मारून आम्ही जेवण संपवले आणि पुन्हा गोव्याच्या दिशेने प्रवास चालू केला। वाटेत असलेल्या काही सनसेट पॉइंटवर व्हिजिट करत आम्ही रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही बुक केलेल्या रिसॉर्टला पोहोचलो। सर्वात प्रथम रूम कसा आहे ते तुम्हाला दाखवते। रूम हा विला टाइप असून 2 बेडरूम, लिव्हिंग हॉल, किचन अशा स्वरूपात रूम होता। हॉलमध्ये 2 खुर्च्या, सोफा कम बेड, एसी, टीव्ही होता। जॉईंट असलेल्या किचन मध्ये डायनिंग टेबल, फ्रीज, ओव्हन, इंडक्शन अशा पण गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या। त्याचबरोबर किचन प्लॅटफॉर्मवर एक ट्रे मध्ये कुकीज, रोस्टेड नट, वाईन बॉटल, काजू फेनी असे गोष्टी ठेवलेल्या होत्या ज्या चार्जेबल होत्या। त्या किचन मध्ये तुम्ही कुकिंग पण करू शकता अशी व्यवस्था होती। या रूम मध्ये 6 जण राहू शकतील अशी अरेंजमेंट केलेली होती। हॉल मधून पुढे गेले की उजव्या बाजूलाच पहिला मास्टर बेडरूम होता। या बेडरूमला वॉशरूम अटॅच होते। वॉशरूम मध्ये टॉवेल आणि ऑल अदर बाथरूम ऍक्सेसरी अवेलेबल होत्या। त्याचबरोबर वेस्टर्न टॉयलेट होते आणि बेडरूम मध्ये डबल बेड असून साइड टेबल, टीव्ही, एसी, वॉलड्रॉप अवेलेबल होते। वॉलड्रॉप मध्ये लॉकरची पण प्रोव्हिजन त्यांनी दिलेली होती। प्रत्येक रूम मध्ये छानशा अशा पेंटिंग पण लावलेल्या होत्या। वॉलड्रॉपच्या बाजूला एक टेबल असून त्यावर तुम्ही सामान ठेवू शकता व पर्सनल लॅपटॉप घेऊन काम पण करू शकता अशी व्यवस्था होती। मास्टर बेडरूमच्या पुढेच एक कॉमन वॉशरूम होते आणि पुढचा रूम होता तो चिल्ड्रन रूम होता। इथे सिंगल 2 बेड असून एसी, टीव्ही आणि वॉलड्रॉप सुद्धा अवेलेबल होते ह्या बेडरूम मध्ये। तर असा होता आम्ही बुक केलेल्या रिसॉर्ट मधील रूम आणि रिसॉर्टचे नाव आहे कर्मा रॉयल हाथी महल रिसॉर्ट। हे रिसॉर्ट साऊथ गोव्यामध्ये असून कवेलोसिम बीच पासून 900 मीटरवर आहे। आता व्हिडिओ मध्ये दिसणारे हे रिसॉर्टचे मेन एंट्रन्स आहे। इथूनच तुम्ही रिसॉर्ट मध्ये एंट्री मारता समोर मोठे असे रिसेप्शन आहे। शनिवार आणि रविवार जर तुम्ही चेकिंग करत असाल तर तुमचे स्वागत गोवन गाण्याबरोबर गिटार वाजून केले जाते। रिसेप्शन एरिया तसा खूप मोठा होता। स्विमिंग पूलच्या टॉप व्ह्यू बरोबरच चेस खेळण्याची पण व्यवस्था तिथे दिसत होती। रिसेप्शनच्या उजव्या बाजूवरून काही पायऱ्या उतरून खाली गेले की उजव्या बाजूला एक लिमिटेड वस्तू मिळणारे सुपरमार्केट होते। रूम मध्ये असलेल्या किचन मध्ये काही बनवून खाण्याची इच्छा असेल तर या सुपरमार्केट मध्ये तुम्हाला किराणा मिळेल। इथून पुढे गेले की काही पायऱ्या उतरून खाली गेले की बार आणि रेस्टॉरंट आहे। तिथे बाजूलाच एक सिनेमा हॉल पण आहे, परंतु त्याचा ऍक्सेस रिसॉर्ट मेंबरशिप वाल्या लोकांसाठीच आहे। या रिसॉर्टचे ओनर एक फॉरेनर आहे। कर्मा ग्रुप यांचे पूर्ण वर्ल्ड मध्ये वेगवेगळ्या टुरिस्ट पॉइंटवर 5 स्टार रिसॉर्ट आहे। या रिसॉर्ट मध्ये तुम्ही मेंबरशिप घेऊन कमी पैशामध्ये 5 स्टार मध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता। तुम्ही जर महेंद्रा हॉलिडे बद्दल ऐकले असेल तसेच काहीसे कर्मा ग्रुप म्हणून पण प्रसिद्ध आहे। आता व्हिडिओ दिसणारे रिसॉर्ट मधील रेस्टॉरंट आहे आणि रिसॉर्ट मधील दुसरे स्विमिंग पूल हे रेस्टॉरंटच्या समोरच आहे। रिसेप्शन पासून उजव्या बाजूने असलेल्या पायऱ्यांनी एक माळा उतरून खाली गेले की बाजूलाच इंडोर गेमचा एरिया आहे, जिथे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच गेमचे ऑप्शन आहे। तिथेच पुढच्या बाजूला स्पा, जिम व योगा सेंटर आहे, जिथे तुम्ही रिलॅक्स पण होऊ शकता आणि एक्सरसाइज पण करू शकता। पूलच्या बाजूला एक छोटेसे लहान मुलांसाठी वॉटरफॉल सारखे स्विमिंग पूल आहे। त्याचबरोबर बाजूला एक कॅफे आणि स्विमिंग साइड बार सुद्धा आहे आणि रिसॉर्ट मध्ये एक आईस्क्रीम पार्लर पण आहे।
त्याच्याच बाजूला एक छानसे ओपन लॉन्च पण आहे, जिथे तुम्ही बसून रिलॅक्स करू शकता. रिसॉर्ट तसे खूप छान होते. विला रूम टाईप बरोबरच अजून पण डिफरंट टाईपचे रूम या रिसॉर्टमध्ये अवेलेबल होत्या. रूमचे चार्जेस हे वेबसाईट वरून तुम्हाला मिळतील. वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि रिसॉर्ट पासूनच 900 मीटरवर असलेल्या कवेलॉसिम बीच वरून आम्ही डॉल्फिन पाहण्यासाठी गेलो. डॉल्फिन पाहून झाल्यावर फ्रेश होऊन आम्ही निघालो गोवा एक्सप्लोर करायला. आणि आमचे पहिले ठिकाण होते गोव्यामधील सर्वात प्राचीन चर्च, जे आवर लेडी ऑफ हेल्थ चर्च आणि ओल्ड चर्च ऑफ सँड कोले या नावाने प्रसिद्ध आहे. हे चर्च जेज्युएट मिशनरी या समुदायाच्या लोकांनी 1560 पासून वेगवेगळ्या टप्प्यात चर्चचे बांधकाम पूर्ण करत 1606 मध्ये चर्च बांधून पूर्ण झाले. गुगल मॅपच्या साहाय्याने आम्ही या चर्च पर्यंत पोहोचलो. चर्चच्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही चर्चच्या गेट मधून आत गेलो. कुठल्याही प्रकारची एंट्री फी इथे नव्हती. तसे हे चर्चचे स्मारक खूप जुने होते. मागच्या बाजूने तर जवळपास पडकेच वाटत होते, परंतु फोटोग्राफीसाठी ही बेस्ट जागा होती. गोव्यामधील हे हिडन जागांपैकी एक असल्यामुळे तिथे रहदारी जास्त नव्हती व शांत वाटत होते. तुम्ही या ठिकाणी गोव्यामधील सर्वात जुने चर्च व शांत जागा म्हणून 10 ते 15 मिनिटं नक्की या जागेवर भेट देऊ शकता. आता आमचे पुढचे ठिकाण होते डोना पॉल जेटी, जिथे मोठ्यांसाठी 50 रुपये आणि लहानांसाठी 25 रुपये एंट्री फी होती. इथे होणाऱ्या फिल्म शूटिंग आणि व्ह्यू साठी ही जागा प्रसिद्ध आहे. यानंतरचे आमचे पुढचे ठिकाण होते फॉन्टेनस ओल्ड क्वार्टर, जे पोर्तुगीज स्ट्रीट म्हणून पण पणजीमधील एक फेमस टुरिस्ट पॉइंट आहे. पोर्तुगीज स्ट्रीट वरून चालता चालता अपोजिट साइडला असलेल्या नॅंग सेतूला आम्ही भेट दिली. हा ब्रिज 2022 मध्ये बांधून पूर्ण झालेला आहे. या ब्रिजच्या खाली अजून एक लाकडी ब्रिज आहे, जिथे चालताना तुम्हाला व्ह्यू व नेचरचा आनंद घेता येईल. इथेच थोडा वेळ रिलॅक्स करून सूर्यास्तानंतर नाईट आउट साठी प्रसिद्ध असलेल्या नॉर्थ गोवामधील बागा बीचवर व्हिजिट करत आम्ही तो दिवस संपवला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.